नमस्कार शेतकरी मित्रांनो, आर्टोटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाद्वारे एक प्रेस नोट जाहीर करण्यात आली आहे. मित्रांनो, नवीन रूपात ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप 1 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, म्हणजेच मित्रांनो रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात ई-पीक पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी करण्यास आवाहन केले आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, ई-पीक पाहणी न केल्यास काय तोटे होणार आहेत? मित्रांनो, पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाई, अनुदान यापासून शेतकरी वंचित ठेवले जाईल. मित्रांनो, तर मित्रांनो, ई-पीक पाहणी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला प्ले स्टोअरमधून ई-पीक पाहणी DCS हे ॲप डाउनलोड करून ओपन करायचं. मित्रांनो, त्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो, हे ॲप आपल्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, असं उजव्या साईडला स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला महसूल विभाग निवडायचा आहे. मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो, आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. यामध्ये मित्रांनो, आपल्याला मोबाईल नंबर टाकण्यास विचारत आहे, तर आपण इथं मोबाईल नंबर टाकूया. त्यानंतर मित्रांनो, पुढे जा ऑप्शन आहे. थोड्या वेळ मित्रांनो प्रतीक्षा करायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला विभाग निवडायला सांगितले. त्यानंतर जिल्हा निवडायचा मित्रांनो आपल्याला. याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला तालुका कोणता आहे तो आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला गाव हे निवडायचं मित्रांनो. त्यावरती सिलेक्ट करून आपण पुन्हा बाणावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्यासमोर असे हे येतील मित्रांनो, जे शेतकरी निवडण्यासाठी. तर आपण इथं गट नंबर टाकून किंवा खाते नंबर टाकून आपण इथे शेतकरी शोधू शकता. यानंतर मित्रांनो, आपल्याला खाली खातेदार निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या बाणावरती टिक मार्क करून आपण शेतकरी निवडायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खातेदार निवडायचं आणि संख्याताक टाकायचं मित्रांनो. संख्याताक विसरला तर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला तोच संख्याताक टाकून पुढील बाणावरती क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर असा बॉक्स दाखवला जाईल. तर त्यामध्ये मित्रांनो, आपल्याला कायम पड, चालू पड या ऑप्शनमध्ये काहीच करायचं नाही मित्रांनो. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचं चालू किंवा कायम पड आहेत अशा शेतकऱ्यांना नोंदवणे गरजेचं आहे मित्रांनो. तर आपण डायरेक्ट 2 नंबरच्या पीक माहिती नोंदणा या ऑप्शनवर जायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खाते क्रमांक जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. गट नंबर सिलेक्ट करायचा मित्रांनो आपल्याला. त्यानंतर आपली जमीन किती आहे ते दाखवलं जाईल. त्यानंतर मित्रांनो, आपला हंगाम हा सध्या रब्बी आहे, त्यामुळे रब्बी हंगाम हा क्लिक करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला पिकाचा वर्ग निवडायचा आहे. निर्वेळ पीक, एक पीक किंवा मित्रांनो मिश्र पीक किंवा बहुपीक असं ऑप्शन आहे. त्या मित्रांनो, आपण निर्वेळ पीक हे निवडत आहे मित्रांनो. म्हणजे सध्या एक पीक हे पेरले आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला पीक हा ऑप्शन निवडायचा आहे. तर आपल्याला पीक कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. जसं मी ते ज्वारी केली आहे, तर मित्रांनो, आपलं किती क्षेत्र हे ज्वारी पेरणी केली आहे हे टाकायचं आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण क्षेत्र भरा यामध्ये आपण टाकू शकता मित्रांनो, जर सगळे क्षेत्र जर हे पीक असेल तर. त्यानंतर मित्रांनो, जलसिंचनचे साधन टाकायचं आहे मित्रांनो. त्यामध्ये विहीर, बोर वगैरे टाकायचं आहे. नाही नसेल तर काही मित्रांनो अजल सिंचन टाकायचं आहे. सिंचन पद्धतीने मित्रांनो टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर मित्रांनो, पेरणीची दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, या खाली तुम्हाला असं ऑप्शन दाखवले मित्रांनो, किंवा आपण होय किंवा नाही हे ऑप्शन करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण आपल्या योग्य त्या गट नंबरमध्ये जाणे आवश्यक आहे मित्रांनो. आपण योग्य त्या गट नंबरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, अद्ययावत करा या बटनावर क्लिक करून मित्रांनो, आपल्याला पुढे जा हे ऑप्शन दाखवलं ऑप्शनवरती क्लिक करून पिकांचा फोटो घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, सर्व माहिती चेक आहे अशी माहिती चेक केल्यानंतर टिक मार्क करून सबमिट करायचं मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण ई-पीक पाहणी करू शकता. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात शेवटी 6 नंबरच्या ऑप्शनमध्ये गावच्या खातेदाराची पीक पाहणी यामध्ये आपलं नाव आहे का नाही हे चेक करणे गरजेचं आहे मित्रांनो. हिरव्या बॉक्समध्ये हे आपलं नाव दाखवलं जाईल मित्रांनो. काय काय माहिती भरली आहे हे सुद्धा दाखवलं जाईल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही अडचणी असेल तर तेही कमेंट करा मित्रांनो. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.